रश्मी झोपेतून उठते आणि मोबाईल पाहते. सकाळचे 8 वाजलेले असतात. ती खडबडून जागी होते आणि म्हणते, अरे बापरे, आजसुद्धा ऑफिसला जायला उशीर झाला. 8 वाजलेत. 9 वाजता मी ऑफिसला कशी पोहोचणार? तेवढ्यात तिचं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर जातं, जेथे सकाळचे 8 तर वाजलेले असतात, परंतु दिवस रविवारचा असतो. तेव्हा कुठे रश्मीचा जीव भांड्यात पडतो आणि ती म्हणते, बरं झालं आज रविवार आहे, नाहीतर रोजची कटकट. सकाळी उठा आणि ऑफिसला जा, केस स्टडी करा, आज नो टेन्शन. दिवसभर खायचं प्यायचं आणि मस्त आराम करायचा. रश्मी किचनमध्ये येते. किचनमध्ये तिची आई वेदिका नाश्ता बनवत असते. रश्मी तिला म्हणते, आई खमंग वास येतोय, आज काय बनवलं नाश्त्याला? तर वेदिका तिच्याकडे न पाहताच म्हणते, तुझ्या बाबांना सुट्टी आहे ना आज आणि तुलाही सुट्टी आहे, तर आज मस्त गरम गरम बटाटे वडे बनवते. हे ऐकून रश्मीला खूपच आनंद होतो आणि ती वेदिकाला पाठीमागून मिठी मारते, परंतु वेदिकाला त्याचा त्रास होतो आणि ती ओरडते. रश्मी घाबरून विचारते, आई काय झालं? त्रास झाला का तुला? परंतु वेदिका तिच्याकडे वळूनही पाहत नाही आणि म्हणते, नाही ग, तू अचानक बिलगलीस ना, म्हणून मला दचकल्यासारखं झालं. रश्मी म्हणते, आई तू आता काही लपवते का माझ्यापासून आणि माझ्याकडे पाहून का नाही बोलत? वेदिका म्हणते, असं काय करतेस? आता बटाटे वडे तळते ना, मग तुझ्याकडे पाहून कसं ग बोलणार? सगळं लक्ष इकडे द्यावं लागतं, नाहीतर हे तेल उडेल. परंतु रश्मीला हे पटत नाही. रश्मी वेदिकाचा हात पकडते, तिला बाजूला ओढते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लागलेलं असतं. हे पाहून रश्मीला खूप राग येतो आणि ती म्हणते, आज पुन्हा एकदा तुझ्या चेहऱ्यावर लागलंय आणि आता मी तुला विचारणार, आई कसं ग लागलं? आणि तर तू म्हणशील बाथरूममध्ये पाय घसरून पडले, बेडवरून पडले, अशी 1000 कारणं असतात ना तुझ्याकडे. आज नाही पाहते मी, जेव्हापासून मला कळतंय प्रत्येक 4-8 दिवसांमध्ये तुझ्या अंगावर कुठेतरी लागल्याच्या खुणा असतात आणि तुला विचारलं की तू म्हणतेस की काही नाही, असंच लागलं. वेदिका रश्मीचा हात हातात घेते आणि म्हणते, हो मग असंच लागतं ते. आता तू मोठी झाली आहेस ना, तुला सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. इतकी वर्ष गेलीत ना, मग ही अजून 10-12 वर्ष राहिलीत माझ्या आयुष्याची, तीही जातील. कशाला उगाच वाद घालायचा? रश्मी चिडून बोलते, आई हे चुकीचं आहे. खरं याला घरगुती हिंसाचार म्हणतात आणि याबद्दल कायद्यात शिक्षा आहे. वेदिका हसू लागते आणि म्हणते, वकिलीनबाई, तुमची वकिली कोर्टात करायची, घरात नाही. या घरात सगळे आपले असतात, त्यामुळे त्यांना असा कायदा नाही शिकवायचा. आपल्या माणसांचं सगळं सहन करावं लागतं. रश्मी म्हणते, आई मग मी तेच म्हणते ना, आपल्या माणसाने एकमेकांना प्रेम द्यायचं असतं, आधार द्यायचा असतो, अशी मारहाण नसते करायची ग. तेवढ्यात रश्मीचा बाप प्रताप तेथे येतो आणि म्हणतो, कोण कोणाला मारहाण करते? वेदिका प्रतापला पाहून खूप घाबरते आणि म्हणते, कोणी नाही. ती तिच्या एका केसबद्दल सांगत होती मला. कोर्टात केस आहे ना, त्याबद्दल सांगत होती. तुम्ही बसा, गरमागरम बटाटे वडे तयारच आहेत. असं म्हणून वेदिका गरमागरम बटाटे वड्याची एक प्लेट प्रतापसमोर नेऊन ठेवते आणि रश्मीला म्हणते, तूही बस, तुला वाढते. रश्मीला खूप राग येतो. ती म्हणते, नकोय मला, आणि ती रागारागाने तिच्या खोलीमध्ये निघून जाते. प्रताप वेदिकाकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तुझ्या या मुलीला आजकाल खूप शिंग फुटली आहेत. तुला सांग, मुलगी आहेस ना, मग लायकीत राहायचं. तिला शिकू दिलंय, पण जास्त उडू नाही देणार. मी तिच्याकडे चांगलं स्थळ पाहतोय, तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहतोय. लवकर लग्न करून देईन आणि मग देईल पाठवून सासरी. तेव्हा काय करायचं ना ते कर म्हणावं तिला, पण आत्ता नाही. वेदिका प्रतापसमोर हात जोडून म्हणते, अहो तुमची पोटची लेक आहे ना ती, असं का बोलताय तिच्याबद्दल? प्रताप म्हणतो, मला नको अक्कल शिकवू, मला माहिती आहे कोण माझं आहे आणि कोण नाही. चटणी दे मला. असं म्हणून प्रताप बटाट्या वड्यावर ताव मारतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रश्मी कोर्टात पोहोचते. एका सिनियर वकिलांकडे इंटर्नशिप करत असते. ती ऑफिसला येते तेवढ्यात तिची मैत्रीण सायली पोहोचते. परंतु आज रश्मीचा मूड हा ऑफ आहे हे सायलीला समजतं. सायली विचारते, काय गं रश्मी, आज तुझा चेहरा असा का लटकलेला दिसतोय? रश्मी चिडून म्हणते, दुसरं काय असणार, माझा मारझोड करणारा बाप आणि माझी ती घाबरट आई यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं आहे तरी काय?
सायली म्हणते, याविषयी आपल्या दोघींचं हजारदा बोलणं झालं आहे. आता तुझे बाबा तसे आहेत आणि तुझी आई सोशिक आहे. ती कधीही त्यांचा सामना करणार नाही, प्रतिकार करणार नाही आणि तो केल्याशिवाय तुझे बाबा काही सुधारणार नाही. मग तू तरी कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? रश्मी म्हणते, सायली, माझ्या आईबाबांबद्दल बोलणं असं सोपं आहे, पण स्वतःला माझ्या जागेवर ठेवून बघ, मग तुला कळेल. शेवटी आई आहे ती माझी. मन तुटतं ग माझं तिच्यासाठी. सायली म्हणते, सॉरी, मी थोडं जास्तच बोलले. जाऊ दे तो विषय. आज एक महत्त्वाची केस आहे ना, आपण त्याविषयी डिस्कशन करूया. सर येतच असतील. आणि मग त्या दोघी त्यांचं काम करू लागतात. संध्याकाळी रश्मी घरी पोहोचते तेव्हा घरामध्ये खूप शांतता असते. प्रतापही घरात नसतो आणि मग रश्मीची आई वेदिकाही किचनमध्ये नसते. रश्मी वेदिकाला आवाज देते, आई कुठे आहेस? परंतु वेदिकाचा काहीही रिप्लाय येत नाही. रश्मी वेदिकाच्या रूममध्ये येऊन पाहते तर मध्ये अंधार असतो. रश्मी दिवा लावते. वेदिका बेडवर झोपलेली असते. यावेळेस वेदिकाला झोपलेलं पाहून रश्मीला जरा आश्चर्यच वाटतं आणि ती वेदिकाजवळ जाऊन तिला उठवते. वेदिकाचा चेहरा लाल लाल झालेला असतो. तिचा चेहरा भाजलेला असतो. रश्मी विचारते, आई, हे काय झालंय तुला? तुझ्या चेहऱ्याला तुझा चेहरा भाजला कसा? वेदिका म्हणते, काही नाही ग, स्वयंपाक करताना थोडंसं चेहऱ्यावर उडालं, दुसरं काही नाही. रश्मी म्हणते, आई, तू याला थोडंसं म्हणतेस का? किती भाजलंय? थांब, मी फर्स्ट एड करते. असं म्हणून रश्मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि वेदिकाच्या चेहऱ्याला मलम लावून पट्टी करते. रश्मी म्हणते, आई, आता खरं सांग मला, हे सगळं काय झालंय? वेदिका म्हणते, खरं सांगते मी तुला. रश्मी विचारते, मग बाबा कुठे आहेत? बाबा तर या वेळेपर्यंत रोज घरी येतात ना, आज ते घरी कसे आले नाहीत? वेदिकाला काय उत्तर द्यावं ते समजत नाही. रश्मी म्हणते, आई, माझी शपथ आहे तुला, तू जर नाही बोलली तर आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जाईल. वेदिका म्हणते, अगं, हे काय केलंस रश्मी? शपथ वगैरे कशाला दिलीस? रश्मी म्हणते, त्याशिवाय तू खरं नाही बोलायची ना, म्हणून. वेदिका म्हणते, संध्याकाळी तुझे बाबा ऑफिसमधून घरी परत आले होते. त्यांनी मला चहा करायला सांगितला. मी त्यांना चहा करून सुद्धा दिला, तर त्यांचा मूड आधीपासूनच ऑफ होता. मला म्हणाले, असा गार चहा कोणी देतं का? मी म्हणाले, अहो, आत्ताच उकळलाय, गरम तर आहे. हे ऐकून त्यांना खूप राग आला आणि चक्क माझ्या चेहऱ्यावर त्यांनी चहा फेकला आणि म्हणाले, आता सांग, गरम आहे की गार? हे ऐकून रश्मीला मोठा धक्काच बसतो आणि ती चिडून म्हणते, आई, लाज नाही वाटत का गं त्या माणसाला? किती निर्लज्ज आणि नालायक माणूस आहे तो. त्याची हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? वेदिका म्हणते, हे काय बोलतेस रश्मी तू? तुझे बाबा आहेत ते. रश्मी म्हणते, बाबा म्हणण्याची लाज वाटते मला. असा कसा माणूस आहे हा? तुझ्या चेहऱ्यावर चहा फेकला आणि तुला या अवस्थेत सोडून गेले. आज मित्रांबरोबर पार्टी करत असतील, हो ना? वेदिकाच्या डोळ्यात पाणी येतं. रश्मी म्हणते, आई, बस झालं. आता रडायचं नाही, लढायचं. 25 वर्ष झालेत तू हे सगळं सहन करतेस. बाबा तुझ्यावर चिडतात, तुला मारतात, तुला त्रास देतात आणि तू सगळं निमूटपणे सहन करतेस. मी आज वकील झाले फक्त तुझा हा त्रास दूर करण्यासाठी. एक दिवस वकील होईल आणि माझ्या आईला न्याय मिळवून देईन असा निश्चय केला होता मी लहानपणी, म्हणून मी वकील झाले. परंतु तू बाबांविरुद्ध तक्रार करत नाही, त्यांच्याविरुद्ध काही बोलत नाही, म्हणून माझाही नाईलाज होतो. वेदिका म्हणते, स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध कोण तक्रार करतं का गं? माझ्या आईबाबांनी तर मला ही शिकवण दिलेली नाही. लग्न करून जातेस ना, आता तिकडेच मरायचं, परत यायचं नाही. नवरा आयुष्यभरासाठी असतो. नवरा नसला की बायकोला काहीही किंमत नसते. रश्मी म्हणते, आई, जुनं झालं आता ते सगळं. आता एका स्त्रीला सुद्धा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. मी असं नाही म्हणत की कोणत्याही स्त्रीने पुरुषावर अवलंबून राहू नये. प्रत्येक स्त्रीने स्वतंत्रच जगावं. पण जर असा नवरा असेल जो इतका त्रास देत असेल तर कशाला हवा तो नवरा? कशाला हवा तो संसार? एकटंच जगलेलं बरं ना. एक दिवस तुला तो मारून टाकेल तो माणूस. वेदिका म्हणते, नाही ग, असं नाही करणार ते. थोडा रागीट स्वभाव आहे त्यांचा, म्हणून असं वागतात. पण माझ्यावर प्रेमही तेवढंच करतात. रश्मी चेहऱ्यावर केविलवाणं हसू आणते आणि म्हणते, आई, तू नाही सुधारायची, पण एक दिवस तुला ही चूक समजेल. असं म्हणून रश्मी रागाने तिच्या खोलीत निघून जाते. पण थोड्या वेळानंतर वेदिका तिला जेवायला बोलवते, पण रश्मीच्या रूमचा दरवाजा लावलेला असतो आणि ती म्हणते, मला नाही जेवायचं.
भरलं माझं पोट आणि ती जेवायला येत नाही. रश्मी उपाशी पोटी झोपून जाते. परंतु मध्यरात्री अचानक घरात तिला काहीतरी आवाज येतो आणि तिची झोप मोड होते. तिला दिसतं की रात्रीचे 1:30 वाजलेत आणि तिच्या आईचा ओरडण्याचा, बाबांचा तिला मारण्याचा आवाज येत होता. रश्मी लगेच दरवाजा उघडते आणि बाहेर येते तर रश्मीचे बाबा प्रताप दारू पिऊन आलेले असतात आणि तिच्या आईला वेदिकाला मारत असतात. तिला ढकलत असतात. रश्मी पुढे येते आणि वेदिकाला पडण्यापासून वाचवते. ती प्रतापवर ओरडून म्हणते, लाज नाही वाटत का तुम्हाला? आता का मारताय तिला? संध्याकाळी तिच्या चेहऱ्यावर गरम चहा फेकला तुम्ही आणि आता दारू पिऊन तिला मारताय का? प्रताप दारूच्या नशेत असतो आणि चिडून म्हणतो, तू गप्प बसायचं, मध्ये नाही यायचं. माझी बायको आहे ती, मला काय पटेल ते करेल मी. वेदिका पुढे येते आणि रश्मीला म्हणते, बाळा तू जा तुझ्या खोलीमध्ये, ते नशेत आहेत. प्रताप चिडून म्हणतो, काय म्हणायचंय तुला? मी नशेत आहे म्हणजे मी काय वेडाबिडा झालोय का? कितीही दारू प्यायलो तरी मी नशेत नसतो. असं म्हणून प्रताप पुन्हा एका वेदिकावर हात उचलतो. परंतु रश्मी खूप चिडते आणि प्रतापला जोरात ढकलते. त्यामुळे प्रताप खाली पडतो. प्रतापला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, तुझी एवढी हिंमत का बापाला ढकलतेस? आता मी तुला दाखवतो की बापाची शिस्त काय असते. असं म्हणून प्रताप चक्क त्याचा बेल्ट काढतो आणि बेल्टने रश्मीवर वार करतो. रश्मी घाबरते पण तिच्या अंगाला स्पर्श करण्याआधी हा बेल्ट वेदिका पकडते. वेदिकाने चक्क आपला वार अडवला हे पाहून प्रताप चिडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली हे करायची? वेदिका ओरडून म्हणते की हो झाली हिंमत माझी, स्वतःसाठी नाही झाली आजपर्यंत पण माझ्या लेकीसाठी झाली आणि होणार. तुमची हिंमत कशी झाली तिच्या अंगावर हा बेल्ट करण्याची? तुम्ही माझा जीव घ्या, मी सहन करेन पण रश्मीवर हात उचललेला मला चालणार नाही. वेदिकाचे हे रूप पाहून रश्मीला आश्चर्य वाटतं. वेदिका म्हणते, आत्ता तुमच्या खोलीत जायचं आणि रश्मीकडे यानंतर वाकड्या नजरेने पाहिलं, रागाने पाहिलं तर तुमचे डोळे काढून तुमच्या हातात देईल. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. आता निघा इथून. वेदिका आपल्यावर ओरडते हे पाहून प्रतापचा इगो दुखावला जातो आणि तो म्हणतो, ठीक आहे, तुझ्या पोरीला नाही मारत, तुझीच कातडी सोलून काढतो. असं म्हणून प्रताप वेदिकावर बेल्ट उगारतो. परंतु त्याच वेळेस वेदिका आणि रश्मी या दोघीही बेल्टचा वार अडवतात. वेदिका चिडून म्हणते, नाही, आता मी सुद्धा तुमचा अत्याचार नाही सहन करणार. कारण तुमचा अत्याचार माझ्यावर होतोय पण त्याचा त्रास माझ्या मुलीला होतोय आणि मी माझ्या मुलीला असा त्रास नाही होऊ देणार. माझी मुलगी हिमतीची होती म्हणून वकील बनली. तिच्या मनात या अन्यायाबद्दल चीड निर्माण झाली. पण दुसरी एखादी मुलगी असती तर कोलमडून गेली असती. माझ्यासारखीच ती भेकड बनली असती. पण आता स्वतःलाही भेकड नाही बनायचं. प्रताप चिडून म्हणतो, काय करशील तू? वेदिका म्हणते, तुमच्या विरुद्ध पोलीस तक्रार करेल, घरगुती हिंसाचाराची. तुम्ही एखादी खडी फोडायला गेलात ना तेव्हा तुमची अक्कल ठिकाणावर येईल. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू नसते. तिच्यावर हवा तसा हक्क नाही गाजवता येत. स्त्री पुरुषाची अर्धांगिनी असते, जिला तुम्ही आदर, प्रेम, सन्मान द्यायलाच हवा आणि नाही दिला तर ती तुम्हाला धडाही शिकवू शकते. प्रताप चिडून म्हणतो, काय करायचंय ते कर, पण माझ्या घरात नाही करायचं. दोघी आत्ताच्या आत्ता निघायचं घराबाहेर. असं म्हणून प्रताप या दोघींनाही घराबाहेर हाकलून देतो. परंतु वेदिका घाबरत नाही आणि ती म्हणते, बरं झालं रश्मी, या माणसाच्या त्रासातून सुटलो आपण. चल या घरात नाही राहायचं आणि उद्या याच्या विरुद्ध तक्रार दाखल करायची. आईचं हे रूप पाहून रश्मीला आश्चर्य वाटलेलं असतं. ती एकही शब्द बोलत नाही. रश्मी वेदिकाला घेऊन तिच्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर येते. तेथेच या दोघी राहतात. दुसऱ्या दिवशी वेदिका प्रतापविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस करते आणि ही केस तिची मुलगी रश्मीच फाईल करते आणि त्यानंतर लढतेही. कोर्टात खूप अजब गोष्टी घडलेली असते. एका बायकोने नवऱ्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस केलेली असते आणि मुलगी आईच्या बाजूने केस लढवून बापाला शिक्षा मिळवून देते. प्रतापला कोर्ट शिक्षा करतं. प्रताप तुरुंगात जातो तेव्हा त्याचा माज उतरतो. त्यानंतर वेदिका प्रतापला घटस्फोटही देते. स्वतःच्या पायावर उभी राहते. रश्मीसुद्धा तिची प्रॅक्टिस सुरू ठेवते आणि यानंतर दोघी स्वावलंबी जगतात, आनंदाने जगतात. तर मंडळी, आवडली का आजची गोष्ट? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.